नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत शेवाळ्याची खीर। त्यासाठी मी घेतलेलं आहे दूध, तूप, साखर अर्धी वाटी। हे अर्धा लिटर दूध आहे। त्यात पाणी जास्त घालायचं नाही, पाणी असेल तर खीर चांगली होत नाही, त्यामुळे घट्ट अर्धा लिटर दूध आहे। हे तूप घेतलेलं आहे, अर्धी वाटी साखर, अर्धी वाटी शेवाळ्या, बदाम, इलायची पावडर, थोडी केसर, पिस्ता, काजू, 4 रोळे, हे सर्व मी घेतलेले आहे। यातलं तुम्ही काय केवढं घालायचं ते घाला, बाकीचं स्किप केला तरी चालेल तुम्हाला नको असेल ते। आता मी प्रथम पहिला गॅस पेटवून दूध गरम करायला ठेवणार आहे। मी आता दूध गरम करायला ठेवलं आहे। त्यामध्ये मी अर्धी वाटी साखर घालून घेते। दूध छान गरम करून घ्यायचं आहे। दुधाला उकळी आली की आपण पुढची कृती करू। दुधाला उकळी येऊपर्यंत आपण शेवाळ्या भाजून घेऊ। इथे मी छोटीशी कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये मी तूप टाकून घेते। गॅस थोडा बारीकच ठेवायचा, मोठा ठेवायचा नाही, शेवाळ्या जळू शकतात। तूप थोडं गरम झालं की मी त्यामध्ये शेवाळ्या घालून घेते। शेवाळ्या मंद आचेवरच भाजून घ्यायच्या, नाहीतर पटकन जळल्या जातात। तिकडे आपल्या शेवाळ्या भाजलेल्या आहेत, त्या मी आता काढून दुधामध्ये घालते। आपले शेवाळ्या आणि दूध उकळते, शिजतात शेवाळ्या, तवर आपण सुकामेवा भाजून घेऊ। इकडे मी कढई ठेवलेली आहे, त्याच्यात आणखीन थोडंसं तूप घालून घेतलेलं आहे मी। त्याच कढईमध्ये मी सुकामेवा घालून भाजून घेणार आहे। तूप थोडं गरम झालं की आपण ड्रायफ्रूट घालून घेऊ द्या। तूप गरम झालेलं आहे, मी त्यात आता ड्रायफ्रूट भाजून घेते। गॅस थोडा लहानच ठेवून मी भाजून घेत आहे, कारण त्याचा क्रंचीनेस असतो तर खीरमध्ये छान लागतं। त्याच्यामुळे पटकन भाजलं तर तसं राहत नाही आहे, मऊ राहिला जातो सुकामेवा, म्हणून जरा गॅस बारीक करून स्लो भाजून घ्यायला लागले मी। आता आपला सुकामेवा भाजला गेला आहे, गॅस बंद करून घेते मी आणि आपल्या खिरीमध्ये घालते। या पद्धतीने तुम्ही खीर करून बघा, खूप छान होते। झटपट होते, वेळसुद्धा जास्त लागत नाही खीर बनवायला। हे बघा आपली खीर किती छान शिजली आहे। खीर किती छान दिसते बघा। तुम्हीही माझ्या पद्धतीने करा। तुम्हाला आवडले असेल तर कमेंट करा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा। बघा फायनली खीर आपली कशी दिसते आहे। केसरचा खूप छान बदामी कलर आलेला आहे खिरीला, खूप छान यम्मी लागते ही खीर। तुम्ही सुद्धा करून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार मैत्रिणी।